मी प्रेरणा बोरगे, आवाज महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत. पाहुयात आजच्या ठळक बातम्या. मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कोथरे यांच्या संकल्पनेतून श्रावण महिन्याचे औचित्य साधून हरिनामाची आणि भजन श्रवणाची आवड असणाऱ्या भाविक भक्तांसाठी विशेष पर्वणी म्हणून श्री क्षेत्र संगमेश्वर येथे संपूर्ण श्रावण मासात दैनंदिन हरिपाठ आणि भव्य भजन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. आज महोत्सवाच्या सांगता समारोपात बोलताना संगमेश्वर ही पवित्र भूमी असून 13वे ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र निर्माण होणार असून संपूर्ण महाराष्ट्रात संगमेश्वर तीर्थक्षेत्र मॉडेल ठरले असे आयोजक राजेश पाटील, उल्हासभाऊ बांगर, सुरेश बांगर सर, अनिल घरत, तहसीलदार अभिजित देशमुख यांनी आपल्या भाषणात सांगितले. गोपीनाथ बाबा यांचा स्वागत सत्कार या ठिकाणी करायचा आहे. त्यानंतर कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असलेले मुरबाड तहसील कार्यालयाचे तहसीलदार अभिजितजी देशमुख साहेब यांचं स्वागत या ठिकाणी राजेदा पाटील, दीपकजी पवार हे करत आहेत. त्यानंतर ज्यांचं नेहमी मार्गदर्शन आशीर्वाद आपल्या सर्वांवर असतो ते म्हणजे उल्हासभाऊ बांगर यांचं जो स्वागत जितेंद्र भावर्ते, राजेदा पाटील आणि दीपक पवार यांनी करायचं आहे. खास करून ह्या कार्यक्रमाचं उद्दिष्ट ज्या वेळेस आदरणीय आमदार कतोरे साहेब यांच्या या मार्गदर्शनाखाली आपण हा कार्यक्रम केला. हा कार्यक्रम करण्याचं उद्दिष्ट येणारी पंढरपूरला पायी वारी असताना आदरणीय आमदार साहेब त्या ठिकाणी वारीसाठी पायी चालण्यासाठी वारीमध्ये आले होते. पायी चालत असताना त्यांच्या मनात आलं की आपण येणाऱ्या श्रावण महिन्यामध्ये आपण काहीतरी केलं पाहिजे. मागच्या वर्षी साहेबांच्या संकल्पनेतून पूर्ण महिनाभर श्रावण मासामध्ये आपल्या संपूर्ण तालुक्यातून मुरबाड तालुका असो, अंबरनाथ तालुका असो, त्या तालुक्यातून सर्वांना देवदर्शन घडवण्यासाठी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर या ठिकाणी पूर्ण महिनाभर कार्यक्रम केला. आणि ह्याही महिन्यामध्ये आपण काहीतरी कार्यक्रम केलं पाहिजे म्हणून चालत असताना त्यांच्या मनात संकल्पना आली. त्याच्यातच आम्ही पायी चालत असताना माझ्याबरोबर वैभवजी मंडलिक होते, सुधीर भाऊ होते. आम्ही चालत असताना काहीतरी आपण श्री क्षेत्र संगमेश्वर या ठिकाणी आपण नवीन या ठिकाणी मंदिराची स्थापना होत आहे. त्या ठिकाणी पूर्ण या संगमेश्वरचा कायापालट होणार आहे म्हणून आपण या ठिकाणी आपण काहीतरी महिनाभर श्रावण महिन्यामध्ये या ठिकाणी कार्यक्रम करू. मग संकल्पना आली की आपण या ठिकाणी दररोज शनिवार आणि सोमवारी सकाळ संध्याकाळी भजन झालं पाहिजे आणि बाकीचं रोज या ठिकाणी संध्याकाळी आपण हरिपाठ आणि भजन करूया अशी संकल्पना साहेबांनी आम्हावर सोपवली. मी सुधीर भाऊंशी बोललो, वैभवजींशी बोललो की आपल्याला असं असं करायचं आहे. तर भाऊ बोलले आपण लगेचच करूया. मग वैभवजी बोलले की आपण लगेचच सुरुवात करू. आम्ही रस्त्यातच असताना या ठिकाणी आपण भजन या ठिकाणी स्पर्धा न करताना पण या ठिकाणी आपण भजन महोत्सव करूया. ज्या वेळेस भजन महोत्सव आपण करत असताना मी महिनाभर कसा एक महिना गेला
हा कल्लच नाही. त्यांच्या आजचा दिवस गुरुपुष्यामृत म्हणजे चंद्र आज पुष्य नक्षत्रामध्ये आहे. असा गुरुवार वर्षातून 1-2 वेळाच येत असेल आणि त्यातला हा गुरुवार आहे. अतिशय सुंदर दिवशी आपण या भजन महोत्सवाच्या भव्य भजन महोत्सव याच्या समारोप कार्यक्रमासाठी, समारोप म्हणजे पसायदान असतं. जसं आपण पूजा प्रार्थना करतो आणि शेवटी देवाकडे मागणं करतो, देवा पसायदानमध्ये सर्वांचे कुटुंब आनंदी व्हावेत असं मागितलेलं आहे. मला असं वाटतंय मी व्यासपीठावरील बाबा बसलेत, सगळ्यांना वंदन करतो, नमन करतो. फुलनाथ बाबा पण तब्येतीमुळे येऊ शकले नाहीत, त्यांनी पण आपल्याला सगळ्यांना आशीर्वाद दिलेला आहे. या कार्यक्रमाची जी संकल्पना आहे राजेश दादांनी सांगितली की सन्माननीय आमदार किसन कथोरे साहेब वारीमध्ये चालत होते पंढरपूरच्या वारीमध्ये. आता ज्या 1.5 महिन्यापूर्वी जी वारी झाली, चालता चालता त्यांचे एकमेकांशी विषय निघाले. आपले वैभवजी तिथे होते, सुधीरजी होते, राजेश दादा त्या वारीचे मला वाटतं आयोजक असतील. तिथे विषय काय निघाला की मुरबाडमध्ये आपण भजनाचा कार्यक्रम ठेवूया का. यांच्या चर्चेमधून निर्णय झाला की मग श्रावणामध्ये आपण पूर्ण महिनाभर भजन करूया. ही भूमी आता हे मंदिराचं पुनरुज्जीवन करायचं आहे, याचं काम चालू करायचं आहे. आणि त्यापूर्वी या भूमीमध्ये 40 भजने, रोज भजन, रोज हरिपाठ, ही भूमी इतकी पवित्र करायला घेतलेली आहे की मला असं वाटतंय की 12 ज्योतिर्लिंग आहेत. साहेबांची संकल्पना आहे, आमदार साहेबांची, की 13वं ज्योतिर्लिंग कसं दिसेल हे, अशी ही भूमी आध्यात्मिक भूमी करायची आहे. माझ्या समोर बरेच प्रवचनकार, कीर्तनकार, आपण सगळे ज्ञानी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. मी आपल्याला सर्वांना नतमस्तक होतो. सन्माननीय आमदार किसन कथोरे साहेब आज या ठिकाणी आले नाहीत, परंतु माझ्या मतदारसंघामध्ये नुसतं राजकारण नको, तर माझ्या मतदारसंघातील गावांमधील प्रत्येक कुटुंबामध्ये, प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावर कसा आनंद निर्माण होईल यासाठी त्यांचा आटोकाट प्रयत्न असतो. आणि म्हणूनच तर महिलांचे हेमोग्लोबिन चेक करा, ते 6 वरून 7 वरून 8 वरून 10च्या वरती हेमोग्लोबिन कसं येईल यासाठी आटोकाट प्रयत्न करतात. विधवा महिलांच्या मुलींचे कन्यादान करतात. प्रत्येक माणसामध्ये परमार्थ वृत्ती जागी झाली पाहिजे, कारण ज्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान पण चालत नाही. आपलं शरीर पण केवळ सकाळी उठतो आपण आणि रात्री झोपतो आणि दिवसभर ज्या प्रक्रिया करतो त्या सगळ्या ईश्वराच्या नियंत्रणात होत असतात. म्हणून तर म्हणतात, एक श्लोक येतो, डोळ्याने बघतो ध्वनी परसतो, कानी पदी चालतो, जिव्हेने रस चाकितो, मधुरही वाचे आम्ही बोलतो, हाताने बहुसाल काम करीतो. महाराज पुढे, घेतो झोप सुखे आम्ही उठुनी ही ईश्वराची दया. हे सगळं ईश्वराच्या कृपेने चाललेलं आहे. या भूमीमध्ये असंच पावित्र्य हो. राजेश दादा 40 किलोमीटर तिकडून मांगरूळवरून रोज इथे फेऱ्या मारत होते. दीपक भाऊ आमचे सतत इथे होते, दिनेश भावार ते होते, आम्ही सगळे मधून मधून येत होतो. बाबा इथे सतत बसलेले असतात. असेच कार्यक्रम सन्माननीय आमदार साहेबांच्या कृपेने आपल्या तालुक्यात होत असं मला मनापासून वाटतंय. बदलापूरमध्ये कीर्तन महोत्सव होतो. संपूर्ण बदलापूर आणि अंबरनाथ ग्रामीण त्या कीर्तन महोत्सवाला उपस्थित असतात. मला असं वाटतंय की या भूमीमध्ये सुद्धा कीर्तन महोत्सव संगमेश्वर येथे आपण सगळ्यांनी पुढाकार घेतला तर होऊ शकतो. दीपक भाऊ, राजेश दादांना पण विनंती करतो की कीर्तन महोत्सवासाठी पुढाकार घ्या. या ठिकाणी कीर्तनं पण झाली पाहिजेत. पुनश्च एकदा सर्वांना नतमस्तक होतो आणि माझे 2 शब्द संपवतो.
आदेश आदेश बाबा. रामकृष्ण हरी. वेळेच्या अभावी आधीच बंधन घातल्यामुळं सर्वांचा उल्लेख न करता सन्मान्य व्यासपीठ, उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी, सर्व प्रतिष्ठित नागरिक, उपस्थित सर्व तालुक्यातील करणं हे खायची गोष्ट नाही आहे. सलग 40 दिवस ह्या सर्वांचं इथं आणणं, त्यांचं सगळं संगोपन करणं, त्या सर्वांना इथं भजन करण्यासाठी प्रवृत्त करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. परवाचं उदाहरण सांगतो. रविवारी माननीय जिल्हाधिकारी महोदय तालुक्यात अचानक आढावा घेतला, तेव्हा संध्याकाळी 5-5:30 वाजून ह्या दोघा तिघांची चुळबुळ चालू झाली होती. मी विचारतो, अरे काय गडबड काय? नाही जायचं आहे. मग त्यांचं लक्ष, जरी तिथं आमदार साहेब होते, बाकी सर्व होते, जिल्हाधिकारी महोदय होते, तरी पण ह्या दोघा तिघांचं लक्ष ते इकडं होतं. तेव्हा कळलं की किती ह्या लोकांनी इथं समर्पण घेतलेलं आहे की हा कार्यक्रम हा झाला पाहिजे. म्हणून मी पुनश्च एकदा आमदार महोदयांचं देखील अभिनंदन करतो की असा स्तुत्य कार्यक्रम त्यांनी घेतला. आणि एक सर्वांना विनंती आहे आयोजक कमिटीला तुमच्या, की उद्या जसं भाऊंनी सांगितलं की हे जे एक आदर्श असं संगमचं तीर्थक्षेत्र आपलं उभं राहणार आहे, तर ही परंपरा ही अशीच अघटितपणे तिथं चालू राहावं आणि हा श्रावण महिन्यातला 40 दिवसांचा महोत्सव जो आहे तो इथं असाच भरत राहो, हीच मी आज संगमचरणी इच्छा व्यक्त करतो. अशा कार्यक्रमाला शक्यतो आमंत्रण असो अगर नसो, मी येण्याचा आवर्जून येतो. कारण सांगायचं तात्पर्य असं आहे की माझे आई वडील दोघं पण वारकरी संप्रदायातले आहेत. वडिलांनी 25 वर्ष वारी केली, आईने जवळ 32